महत्वाची बातमी, शिल्पकार जयदीप आपटेच्या कल्याणमधल्या घराबाहेर सुरक्षा वाढवलेली आहे। शिल्पकार जयदीप आपटे अजूनही फरार आहे। पोलिसांकडून जयदीप आपटेचा शोध हा सुरू आहे आणि त्याच्या कल्याणमधल्या घराच्या बाहेर आता पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे। मयुरेश जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मयुरेश, ऋषाल, नक्कीच आपण जर बघितलं मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर जे जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर जयदीप आपटे आणि चेतन पाटील हे फरार झाले आहे। कल्याणमध्ये जयदीप आपटे हे या बिल्डिंगमध्ये राहत आहे आणि दुसऱ्या मजल्यावर त्यांचं घर आहे। मात्र ज्यावेळी गुन्हा दाखल झाला त्यावेळी जयदीप आपटे हे नॉट रिचेबल झाले होते आणि त्यानंतर ते फरार झाले। तर दुसरीकडे अनुचित प्रकार घडू नये यासाठी कल्याणमध्ये राहणारे जयदीप आपटे यांच्या घराखाली सुरक्षा देखील वाढवली आहे, कारण की काल देखील आपण बघितलं अनेक आंदोलन या ठिकाणी होत होते। त्याच अनुषंगाने पोलिसांनी आता या ठिकाणी बंदोबस्त देखील वाढवला आहे। तर दुसरीकडे जयदीप आपटे यांचं जे कुटुंब आहे त्यांची देखील चौकशी केली आहे आणि त्यानंतर आता या बिल्डिंग मध्ये जयदीप आपटे ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी त्यांचं कुटुंब देखील आहे। मात्र दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पोलिसांनी सक्त मनाई केली आहे, कारण की कुटुंबाला भेटून देऊ शकत नाहीये। पुढील चौकशी सुरू आहे। तर दुसरीकडे कल्याण असेल, ठाणा, भिवंडी या गुन्हे शाखेचं पथक देखील जयदीप आपटे यांचा आता शोध सुरू केला आहे। त्यांचं फोन लागतोय का हे देखील तपासलं जातं, कारण की अजून देखील जयदीप आपटे हे नॉट रिचेबल आहेत। जयदीप आपटेंना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं जेव्हा उभारण्याचं काम जेव्हा दिलं होतं, मात्र त्यावेळी असे देखील आता शिवप्रेमी बोलत आहे की त्यांना कुठलाही अनुभव नव्हता आणि त्यांना जयदेव आपटे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम का दिलं असं